स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे शनिवार. शनिवारच्या दिवशी मी आज तुमच्यासोबत खूप छान अशी पूजा शेअर करणार आहे. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगत असते की गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपल्याला गंगाळपात्र सेवा ही करायची असते. आणि ही जी गंगाळपात्र सेवा आहे ना, ही सेवा आपल्याला दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार ही आपण करायची असते. आता गुरुवार झाला, शुक्रवार झाला, म्हणून शनिवारी आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस, एक मंडलाचा शेवटचा दिवस आहे. म्हणून मी विचार केला की शेवटचा दिवस आहे तर मग ही सेवा कशी करायची हे तुम्हाला सांगावी. त्याची पूर्णपणे पद्धत, कसं करावं, काय पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, सगळं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण बऱ्याच ताईंच्या अडचणी किंवा काही प्रॉब्लेम्स नाही म्हणणार, पण काही शंका येतात. मग त्या शंकांसाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान मदत करेल. त्यामुळे 100% ह्या व्हिडिओला छान प्रतिसाद द्या, कारण छान पद्धतीने मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, कशी करायची आहे, काय करायची आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर का व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ती कळेल. ठीक आहे, चला आता आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि तुम्हाला मी दाखवते की ही सेवा कशी. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता माझी देवांची मांडणी झालेली आहे. फक्त एक गोष्ट आहे बरं का, की माझ्या देवाऱ्यातली लाईट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा अंधार वाटत असेल, पण अंधार खरं वाटत नाही, व्हिडिओमध्ये वाटत नाही आहे, त्यामुळे छान दिसतंय. उलट सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आधी आपण दिवे प्रज्वलित करून घेऊया. तुपाचे दिवे बघा, शंखचक्र दिवे जे आहेत आपण लावत असतो, तर मी शंखचक्र दिवे न लावता आत्ता जे शंखचक्र दिवेच आहेत म्हणजे हे, तर तुम्ही बघू शकता दिवे प्रज्वलित केल्यानंतर किती छान आणि किती सुंदर पद्धतीने आपला देवारा दिसतोय. आता इथे ना मी मध्यभागी माझी जी पूजा आहे ती मांडत असते. तुम्ही जर का बघितलं तर संपूर्णपणे आज फक्त काय झालं, आज फुलं जी आहेत ती वाहिली नाही, कारण माझ्याकडची फुलं संपली होती. पण बघा, फुलं नाही आहेत तरीसुद्धा किती छान आणि सुंदर पद्धतीने आपला जो देवारा आहे बघा. आपल्या मनाच्या भावना असतात खरं, तुम्ही किती मनापासून कुठल्या गोष्टी करता आणि त्याचं म्हणजे आपण प्रेझेंटेशन नाही म्हणणार, पण आपोआप देव असे सुंदर दिसायला लागतात ना. कारण जेव्हा मनापासून तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा फुलांनी जरी नाही सजवलं, म्हणजे मला फुलांनी सजवल्याशिवाय राहवत नाही बरं का, पण नाही सजवलं ना तर तरीसुद्धा खूप छान वाटतं. तर बघा, अशा पद्धतीने जे आहे मी ही पूजा करत आहे. आता तुम्हाला पुढची जी सगळी गोष्ट आहे ती दाखवते. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे आहे दोन्ही बाजूला शंखचक्र दिवे लावून घेतलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आता आपली पुढची जी मांडणी आहे ती मी तुम्हाला दाखवते. बघा, अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे, व्हिडिओ पूर्ण बघा बरं का, कारण व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी मी अशा दाखवणार आहे जे तुम्हाला खूप मदत करणार आहे या सेवेला समजण्यासाठी. बघा, ही कलशहुंडी आहे. या कलशहुंडीमध्ये माझे एवढे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आत्तापर्यंत, म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण आहेत काही, तर ते मी बाजूला ठेवलेत. पण आता एवढे पैसे जे आहेत हे अधिक महिन्याचे माझे जमा झालेले आहेत. तर आता माझं जाणं झालं नाही अधिक महिन्याचं, पण आता मी येत्या एकादशीला जाणार आहे. म्हणजे मी ॲक्च्युली याच्या आधीचं जे होते ना ते थोडे अधिक महिन्यात थोडे दान झाले माझे, पण त्यातल्या त्यात राहिलेले जे आहेत 5-5 करत माझे जमा झाले. आता मी केलं काय बघा, जे कॉईन्स होते ना, ज्या कॉईनची जी काही टोटल होती, म्हणजे आपण चिल्लर जे 5-5 नाणे ह्याच्यात घालून ठेवतो, त्याची जी काही चिल्लर राहिली होती शिल्लक, त्या चिल्लरची टोटल केली ना तर त्याची एवढी अमाऊंट येत होती. मग ती अमाऊंटच्या मी नोटा टाकून ठेवल्या. म्हणजे काय होतं आपल्याला की तेच कॉईन्स जे आपल्याला परत पुढच्या गुरुवारी मांडायचे आहेत ना, तर आपण ते कॉईन्स परत पुढच्या सेवेसाठी मांडू शकतात. म्हणजे जे आपण पूजेला वापरायचे नाही आहेत, म्हणजे समजा आपल्याला असं वाटतंय की मला पूजेला मी दरवेळेस कुठून आणायचं आहे, तर त्यासाठी मग ते तुमचे असे शिल्लक जे असतील त्या पद्धतीने तुम्ही जे आहे ते परत पुढे मांडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची. तर चला, गंगाळपात्र सेवा आपण सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाचं, गणपतीचं स्मरण करून घेऊया. गणपतीचं स्मरण करण्यासाठी आपण आधी हळदी कुंकू अक्षदा गणपती बाप्पांना वाहून घेऊया आणि गणपती बाप्पांना विनंती करू की माझी ही संपूर्ण सेवा पूर्णपणे फलरूप होऊ द्या. त्यामुळे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची आपण सेवा पूजा केलेली आहे. ठीक आहे, चला आता पुढची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा कधी तुम्ही पूजा करता तेव्हा त्या स्थानाची, म्हणजे ह्या स्थानाची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. या स्थानाची पूजा करताना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता, बघा हा आपल्याकडचा मोरकरंडा आहे बरं का,
हा मोरकरंडा तुम्हाला हवा असेल तुमच्या देवघरात, तुमच्या घरी बघा कोणाला देण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या घरात वापरण्यासाठी, तर मी हा छोटा मोरकरंडा माझ्या देवारात वापरलेला आहे इथे, आणि मोठा जो आहे तो शॉपवर आहे, तो मी शॉपवर वापरत असते. तर कारण देवा इथे खूप मोठी जागा नाही आहे, त्यामुळे छोटा मला सफिशियंट आहे. किती सुंदर दिसतो बघा. तर हा मोरकरंडा हवा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, खूप सुंदर दिसतो. त्यानंतर त्या जागेचं पूजन झालेलं आहे. आता जागेचं पूजन झालं की तुम्ही वस्त्र खाली घालू शकता. तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही वस्त्र खाली घालू शकता. तुम्हाला म्हणजे बघा, वस्त्र घातल्याशिवाय आपल्या देवांना आसन मिळत नाही. त्यामुळे माझ्याकडे कुंचमचं वस्त्र इथे अवेलेबल आहे, तर मी ते कुंचमचं वस्त्र जे आहे ते इथे ठेवते. ठीक आहे, माझ्याकडे आत्ता तेच वस्त्र होतं म्हणून मी ते वस्त्र इथे ठेवलेलं आहे. त्याचनंतर आपल्याला आपलं हे पात्र मांडायचं आहे. हे पात्र आपण इथे मांडणार आहोत. आता हे मांडताना आता मी अजिबात काही बोलणार नाही. तुम्हाला आता पूजा करताना सांगेल, पण एरवी आपण बोलायचं नाही. आपण फक्त व्यंकटेशाचं, लक्ष्मीचंच नाव घ्यायचं. ठीक आहे, तर ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेशाय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः असं म्हणत म्हणतच तुम्हाला ही सेवा करायची आहे. ठीक आहे, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः असं म्हणत आपण ही सेवा करणार आहोत. बघा, मी आता हे गोलपात्र इथं मांडलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावर पाटाची स्थापना केलेली आहे. मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते. ठीक आहे, गोलपात्र मांडलेलं आहे, त्याच्यावर पाटाची स्थापना झालेली आहे. आणि आता आपण जे आहे, जे घंगाळ पात्र आहे त्याचं पूजन करून त्याची स्थापना करणार आहोत. ठीक आहे, तर घंगाळ पात्रासाठी मी जे आहे, तुम्ही माझं जुनं जे घंगाळ पात्र बघितलं असेल, ते जुनं म्हणजे जे माझ्याकडे ज्याच्यावर विष्णू चिन्ह आहेत, म्हणजे व्यंकटेशाचे चिन्ह आहेत, ते मी माझ्या शॉपवर म्हणजे आपल्या कस्तुरे चौकातल्या गणेश पेठेतल्या शॉपवर आहे. आणि माझ्याकडं आता फक्त ते एकच शिल्लक होतं. ते सुद्धा त्या दिवशी एका ताईंनी आवर्जून विनंती करून करून माझ्याकडून ते घेतलं, कारण ते माझ्याकडे माझ्या गुरूंनी फक्त मला 2 ते 3च दिले होते आणि अभिमंत्रित करून दिले होते म्हणजे त्यांनी मला. त्यामुळे माझ्याकडे 2 ते 3च होते. तर एक मी माझ्या दोन्ही शॉपला, आणि हे वालं जे आहे मला ह्याचीही पूजा करायची होती, म्हणून हे मी आहे माझ्या देवघरात ह्याची स्थापना केलेली आहे. तर ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेशाय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय 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 नमः. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करताना संपूर्णपणे मंत्रच म्हणायचा आहे. मी आता तुम्हाला सारखी माहिती देते. मंत्र जे आहे ते मी मनात म्हणेल. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण हे घंगाळ पात्राची स्थापना इथे केलेली आहे. ठीक आहे, घंगाळ पात्राची स्थापना केल्यानंतर आतमध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. ठीक आहे, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः असं म्हणत आपण याची स्थापना इथे करत आहोत. आता आपल्याला सुरू करायची आहे आपली सेवा. ही सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला जे आहेत ते आपले सर्व कॉईन्स जवळ घेऊन बसायचं आहे, कारण आपल्याला एक एक मंत्रोच्चार करायचा आहे. मी जो मंत्रोच्चार करणार आहे त्याच्यामध्ये थोडा मी डिलीट करेल, व्हिडिओ कट करेल, म्हणजे कारण तुमच्यासाठी तो खूप मोठा होईल. तर अशा पद्धतीने जे कॉईन्स आहेत बघा मी घेऊन ठेवलेले आहेत, आणि हे जे कॉईन्स आहेत ते मी एक एक करून टाकणार आहे. बघा, गुरुवारी आपण असंच मांडायचं. संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्राचं संस्कृतमधल्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहे. आता मी संध्याकाळीच मांडते म्हणून मी आत्ताच पठण करणार आहे. आणि कोणतं पठण करणार आहे तर हे वालं जे आहे ओ व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नमते विक्रम हे वाचणार आहे. तर माझे इथे ग्रंथ असतात, मी दाखवेल तुम्हाला कोणते कोणते ग्रंथ आहेत ते मी वाचन करते. तर हे जे आहे आपण कसं करणार आहे मी तुम्हाला सांगते. पहिला कॉईन घेणार आहे ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, किंवा आपण ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. त्याचबरोबर व्यंकटेशाय नमः म्हणत आपल्याला पहिला कॉईन टाकायचा आहे. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः. आता हे जे आहेत ना, अगदी अर्धे कॉईन भरूच तर तुम्हाला तेच करायचे आहे बरं का. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः,
ओम श्री वेंकटेश्वराय नमः। 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 जवाधू पोटली आणि केवढा अत्तर घेणार आहे। जवाधू पोटली, जवाधू आपल्या व्यंकटेशांना खूप आवडते। जवाधू पावडरने व्यंकटेश बालाजींची सेवा केली जाते, त्यांचं अर्चन केलं जातं। तर ह्या व्यंकटेश बालाजींच्या आवडत्या जवाधू पावडरला आपण ह्या जवाधू पोटलीला आपण ह्या गंगाळ पात्रात अर्पण करणार आहोत। त्याला आपल्याला जे आहे हे केवढा अत्तर लावून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या फुलाला पण लावू शकता, माझ्याकडे आता फूल नाही आहे म्हणून मी लावत नाही आहे। तर तुम्ही याच्यामध्ये ही पोटली घाला आणि व्यंकटेशांना तुम्ही हे अत्तर लावा। ठीक आहे, आपल्या स्वतःच्या हातालाही लावून घ्यायचं। आपल्या याच्यावर सुद्धा तुम्ही हे अत्तर जे आहे ते लावून घ्यायचं। ठीक आहे, आणि याला आपल्या दुसऱ्या हाताच्या उंचवट्याने रगडून घ्यायचं। ठीक आहे, चला पुढे आपण आता आपली पुढची अर्चन चालू ठेवूया नाण्यांचं। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। 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 आता त्याचबरोबरीने मोतीशंख याला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो। मोतीशंखाचंही पूजन आपल्याला करायचं आहे। याची मी पूजा सकाळीच करून ठेवली होती, फक्त ह्याला कुंकू नव्हतं लावलं। कारण मी आज सकाळी नाही पूजा केली, मी फक्त मोतीशंख पूजून ठेवला होता। कधी कधी ना इतके कॉईन्स भरतात की आपलं मोतीशंख त्याच्यावर बसतच नाही, लवकर त्यांना स्थापना करूनच घ्यायची नसते। बराच वेळेस असं होतं, तुम्ही बघाल बराच वेळेस असं होणार की त्यांना लवकर स्थापना करूनच घ्यायची नसते, आपण असं बसवतो। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। अशा पद्धतीने ही सेवा आपली इथे झालेली आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ही जी हुंडी आहे ना, ही जी हुंडी आहे ही सुद्धा आपली इथेच देवघरातच ठेवायची। आता शक्यतो जी आहे मी एरवी ती तिथे ठेवत असते, कारण इथे मी आत्ता देवाची म्हणजे पूजा करताना म्हणून मी आता इथे ठेवली आहे। पण आत्ता सध्या मी माझी इथे तुम्हाला दाखवते, इथे ठेवली आहे बघा, इथे ठेवली आहे। पण जेव्हा माझा हा दिवा मालवणार तेव्हा मी याला जे आहे ते पूर्णपणे याला मी इथे ठेवणार, कारण इथे आपल्या धनाचा कलश, ईशान्य कोपऱ्यात आपला धनाचा कलश, आपल्या पाण्याचा कलश असायला हवा। हा अग्नेय कोपरा म्हणून इथे अग्नी असायला हवी, म्हणून आत्ता सध्या पूजेपुरतं मी जे आहे ते इथे असं ठेवलेलं आहे। ठीक आहे, आता आपल्याला हे जे आहेत आपल्याला यांची पूजा करून घ्यायची आहे। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। वरतून एकदा परत हळद कुंकू वाहून घ्यायचं। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। ओम श्री वेंकटेश्वराय नमः। आता बघा मी ही पूजा आता केली आहे। मी आता व्यंकटेश स्तोत्र जे आहे हे 21 वेळा वाचणार आहे। ते तुम्हाला मी वाचताना नाही ऐकवणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे एकदाच मी वाचेन। आत्ता तुमच्यासमोर आता शक्यतो व्हिडिओ ऑलरेडी 16-15 मिनटाचा झाला आहे, त्यामुळे मी आत्ता हे जे आहे ना हे पूर्णपणे 21 वेळा वाचेन। पण तुम्हाला जे आहे ते स्किप करेल, कारण तुम्हाला एवढा मोठा व्हिडिओ मग ऐकता येणार नाही, म्हणून मग हे वाचन झालं की मग आपल्या गणपती बाप्पाची, महालक्ष्मीची, व्यंकटेशाची आणि महालक्ष्मीची आरती करायची। मी जे तुम्हाला पुस्तक देते त्याच्यामध्ये पण व्यंकटेशाची आरती आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ती आरती करायची, आणि ही आरती दररोज गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस करायची। आता उद्या सकाळी काय करायचं, उद्या सकाळी तुम्हाला फक्त ह्यातले 5 कॉईन्स घ्यायचे आणि तुमच्या ह्या हुंडी कलशामध्ये ठेवायचे। ठीक आहे, 5 कॉईन्स काढायचे आणि ते हुंडी कलशामध्ये टाकायचे। अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची।
माझ्याकडे आत्ता फुलं नसल्यामुळे मी कुठल्याही प्रकारचे फुलं आत्ता वाहिले नाही आहेत, कारण माझ्याकडे आत्ता फुलं नाही आहेत. फुलं नसतानासुद्धा किती सुंदर पूजा दिसते बघा, तुम्ही स्वतः बघा. कारण देवांना म्हणजे आपण जे मनापासून भक्ती करतो ना, त्याला तुम्ही नाही जरी सुशोभित केलं तरी ते आपोआप इतके सुंदर दिसतात की आपल्याला काहीच करायची गरज नसते. त्यामुळे त्यांना जर आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर ते आडेवेडे आणत नाही आणि आपणही आणू नये. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपली इच्छा झाली पाहिजे सेवा करायला, तरच ते करून घेतात, नाहीतर आपली सेवा ते पण करून घेत नाही. ह्याच पद्धतीने बघा, हे माझे क्रिस्टल्स आहेत, आत्ता मी माझ्या हातात घातलेत. पण माझे वारांप्रमाणे आणि दिवसांप्रमाणे आणि माझ्या ऊर्जेप्रमाणे ऑराप्रमाणे मी माझ्या क्रिस्टल्सचं धारण करते. आत्ता बघा मी हे घातलेत, कारण माझं सकाळपासून जरा थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी थोडंसं 7 चक्रा, त्याचबरोबर फिरोजा आणि हे हेल्थ ब्रेसलेट घातलेलं आहे. त्यामुळे हे माझे क्रिस्टल्स आहेत. जसे मला मनाला वाटेल, माझं इंट्युशन येईल, मला जशी आतून माझी हे येईल तशा पद्धतीने मी घालत असते. ठीक आहे, हेही माझ्या इथेच देवघरातच असतात, हेही देवघरातच ठेवते अशा पद्धतीने मी, म्हणजे त्याला ती जी ऊर्जा आहे ती मिळत राहते. सो अशा पद्धतीने आपली ही गंगाळपात्र सेवा जी आहे ती झालेली आहे. तुम्हाला ही सेवा कशी वाटली मला सांगा, आणि सेवेत काही प्रश्न अजून आहेत का हे मला कळवा. आणि जर प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. येत्या पौर्णिमेसाठी तुम्ही ही सेवा नक्की करा. ही सेवा गुरुवार, शुक्रवार, शनिवार केली जाते. आणि बघा, आपले सणवार असतील, सणवार किंवा काही असेल तेव्हा ही सेवा नक्की करावी. तुम्ही बघू शकता माझ्या देवाऱ्यात कुंचम हे सदैव भरलेलं असतं. आता ह्याची पूजा मी उद्या करणार आहे. उद्या रविवार जरी असलं तरी मी करणार आहे, कारण मग परत अष्टमी पण आहे मंगळवारी. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार अशी मी करतेच, तांदूळ बदलते त्याची आणि सेवाही करते. त्यामुळे तुम्हाला आजची ही सेवा कशी वाटली मला नक्कीच कळवा. आणि सेवेबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगा. गंगाळपात्र सेवा केल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर होतात. आणि देवांना, जेव्हा व्यंकटेशांना आपल्याकडून ही सेवा करून घ्यायची असते तेव्हाच ही सेवा आपल्याकडून होते. कारण तुमच्या आयुष्यात जर का काही अडचणी असतील, ज्या अडचणींना मार्गच मिळत नाही आहे, अडचणी पैशाशिवायही अशा बऱ्याच अडचणी असतात ज्या पैसा असला तरी सुटत नाही आणि पैसा नसला तरीही खूप मागे लागतात. त्यामुळे ही सेवा तुम्हाला 100ने 101% करायची आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी दिलेल्या नंबरला मेसेज करा, आणि दिलेल्या नंबरला मेसेज करून तुम्ही आपल्या कॉलवर, व्हॉट्सअपवर आपली बुकिंग करू शकता. पण येत्या वटपौर्णिमेसाठी भरपूर ताईंची बुकिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे. बऱ्याच जणींचे धनलक्ष्मी कुंचम सेवा, गंगाळपात्र सेवा हे बुकिंग होत आहे. त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी फटाफट आपल्या दिलेल्या नंबरला मेसेज करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि काही विचारायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.